आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। क्या बोल रमजान हा पवित्र महिना असतो आणि पूर्ण महिनाभर संपूर्ण जगाला सुख शांती आनंद समाधान सगळं मिळावं ह्यासाठी पूर्ण महिनाभर नमाज वगैरे करत असतात। आणि आज जो पवित्र दिवस होता, आज ईद आहे। ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा। पहले तो मैं समझ मुस्लिम बांधवांना मेरे तरफ से सभी मुस्लिम भाइयों को मैं ईद मुबारक के पहले बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, ईद मुबारकबाद देता हूँ मैं। और ये जो कलवड़ जो परिसर है हमारा, इसमें सभी मुसलमान जितने भी सब एक मिलजुल के रहते, सभी जाति सभी धर्म के लोग सभी इसमें सब साथ में रहते हैं। अभी जैसा चंद्रकांत जैसा टिंगरे साहब ने जो बताया, जो नगर सेवक जिनके अभी मिसिस नगर सेवक है अभी इधर, और कई सालों से अभी इनका इतना अच्छा काम चालू है इधर। कभी अगर इनको फोन करते टैंकर के लिए या जो भी कुछ समस्या के बारे में, तो ये फौरन उसको पूरा कर देते। जैसे अभी हमारे फारूक भाई ये भी ट्रस्टी है इधर, तो सब मिलजुल के जितने भी मस्जिद है कलवड़ के अंदर सभी मिलजुल के इधर काम होता है। और वापस मैं अयूब सैयद जागीरदार, पुणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया से पुणे शहर उपाध्यक्ष, तो सभी का मैं इस्तेमाल करता हूँ, सभी को मैं धन्यवाद देता हूँ। माझं नाव नेताजी सरकार, मी भारतीय दलित कोबरा यांच्या स्टुडंट विंगचा अध्यक्ष आहे आणि कलवडमध्ये आम्ही गेल्या 40 वर्षापासून राहतो। त्यामुळं इथला प्रत्येक समाजातला घटक हा आमचा परिवार आहे, परिवाराचा सदस्य आहे। आणि ईदच्या चांगल्या कार्यक्रमासाठी व्यवस्थित रहदारी राहावी आणि लोकांना येणं जाणं सोयीस्कर व्हावं, त्यासाठी सहभाग करणं हे आमचं कर्तव्य आहे। आज आपण सकाळपासून 7 वाजल्यापासून आपण सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम रमजान ईदच्या सर्व कलवडवासियांना हार्दिक शुभेच्छा। सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी पार्किंगच्या समस्येबद्दल सर्व धर्मियाची मुलं मंडळ फ्रेंड सर्कल हे वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी रस्त्यावर होतो। 23 तारखेला या ठिकाणी कव्वालीचा कार्यक्रम आहे, त्या निमित्ताने आम्ही 3 एकरचं एक मैदान घेतलंय, त्याची साफसफाई केली। तर त्या 3 एकर मध्ये आज रमजान ईद निमित्त नमाज अदा करण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी ते मैदान आम्ही खुलं केलंय। तिथे त्यांच्या पार्किंगची व्यवस्था केली आणि व्यवस्था जरी केली असेल तरी लोकांना त्याबद्दल जागृती असावी, माहिती असावी, यासाठी रस्त्यावर थांबून लोकांना विनंती करून त्यांच्या गाड्या त्या मैदानापर्यंत नेणं आणि कलवडमधली वाहतूक सुरळीत ठेवणं हे जे काम होतं, तर त्या कामासाठी आम्ही आमचं छोटंसं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। काय वाटतं की आपल्याला कुणी सांगितलं आपण स्वतःहून याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, काय वाटतं? नाही, आपलं घर जर स्वच्छ नसेल तर ते घर साफ करायला आपल्याला कोण सांगत नाही, तर ती जबाबदारी आपली असते आणि ती जबाबदारी उचलण्यात त्यात छोटे मोठेपणाचं असं काही नसतं। किंवा आम्ही जे काही काम केलं मुलांनी, तर त्यात आमचं कौतुक करण्यासाठी आम्ही काही ग्रेट केलं असंही वाटत नाही, ते आमचं कर्तव्य होतं, ते कर्तव्य आम्ही पार पाडलं। अस्सलाम वालेकुम, सभी भाइयों को ईद मुबारक। और अपने अपने घरों में सीधा जाए, बीच में ना कहीं अड़चन ना करे, लोगों को तकलीफ हो जाए ऐसी कोई समस्या ना खड़ी करे, बोलो ना कि भाई रास्ते पे ट्रैफिक हो जाएगा, कि भाई रास्ते को लोगों को तकलीफ होगा। तो माहौल आज का थोड़ा सा खराब है, वही हिसाब से अपने को ईद मनाना है, तो एकदम प्यार से रहना है और सबके साथ में रहना है। और सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।